संघ आपल्याला पाहायला मिळाला। प्रताप भोईर अँड टीम अतिशय शानदार खेळ, बहरदार खेळ आणि त्या बळावर टॉप 3 मध्ये दाखल होत असताना आज आपण पाहतोय। आणि आजच्या दिवसातील ती लढत एकीकडे अर्णाला आहे, दुसरीकडे घरच्या मैदानामध्ये आज जुचंदरचा संघ खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो। अनेक मोठे खेळाडू, रवी पाटील असेल, श्याम पाटील, कैवल्य पाटील बंधू असेल, जिग्नेश पाटील असेल, चेतन पाटील असेल, मोठे खेळाडू आहेत। आता विरोधामध्ये आपण पाहतोय विघ्नेश साखळतोडे, जयेश घरत सारखा खेळाडू असेल, प्रथम कुडू असेल, हर्षद मेहर सारखा खेळाडू असेल, मकरंद पाटील सारखा खेळाडू असेल, रोहित पाटील, ही मोठी स्टार कास्ट दुसरीकडून देखील आपण पाहतोय। अर्थातच ही स्पर्धा ही दोन खेळाडूंमधील धुरंधर युद्ध एकमेकांच्या विरोधामध्ये अनेक वेळा धूळ चारले, अनेक वेळेला खडे चारले, अनेक वेळेला पाणी पाजलं, अनेक वेळेला एकमेकांच्या विरोधात आले आणि ह्या वेळेला ती लढत स्वतःला सिद्ध करण्यासाठी, ती लढत पराकोटीचा प्रयत्न कोणाचा राहणार, कोणता संघ टॉप 3 मध्ये दाखल होणार, कोणता संघ उद्या सन्मानानं हा खेळणार, त्यासाठी ही लढत आपण पाहतोय। सामन्याला सुरुवात लेट्स प्लेचा इशारा पंच यावेळेला देतात। आमचं पंच रुपेश मेस्त्री असेल, हितेंद्र भोईर असेल, ललित भोईर। सामना पहिला चेंडू कैवल्य पाटील, आखुडे टप्प्याचा चेंडू यावेळेला पंचांचं डिसिजन, आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा, अतिरिक्त धावफलकामध्ये भर पडली जाते, धाव संख्या खोलते फुलते, अतिरिक्त धावेने धाव संख्येमध्ये 1 ने भर पडते डीजे मॅनच्या दिशेनं। आमची आहे हो जान, कारले डोंगराची आहे ती जान, नांदते आई माझी डोंगरान, तिचं आहे आमचा। नक्कीच डीजे वाद्यक चांगला उल्लेख खऱ्या अर्थानं आपण पाहतोय। आई खऱ्या अर्थानं आमचे कारले डोंगराचा तो शान आहे, आमचा अभिमान आहे। खरं तर सातत्यानं म्हटलं जातं जसं गोठ्यात गाई घरात ती आई, शिर्डीचा तो साई आणि आमच्या आगरी कोळ्यांच्या हृदयामध्ये अधिराज्य करते ती आमची कारल्याची एकवीर आई। आणि आज संपूर्णतः तो समाज, आगरी कोळी समाज आपण पाहतोय। आज पाहायला गेलं तर जुचंदरचं गाव एक कलाकारांचं माहेर घर म्हणून ह्या गावाकडे सातत्यानं पाहिलं जातंय आणि ह्या गावामध्ये ती स्पर्धा थाटामाटानं ही स्पर्धा पार पडत असताना पाहायला मिळते। आखुडी टप्प्याचा चेंडू यावेळेला ऑन साइडच्या दिशेनं हानाचा कॉल, परंतु सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड केली जाते। बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही युद्ध आपण पाहतोय। एकीकडे कैवल्य पाटील आहे, दुसरीकडे जयेश घरत। मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा खेळाडू आपण सातत्यानं पाहतोय। जयले हवेला मैदानामध्ये राहणं तितकंच गरजेचं असेल। असं म्हटलं जाताना समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे। काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक त्यातून मोती काढतात, तर काही लोक समुद्राच्या किनाऱ्यालगत जाऊन फक्त आणि फक्त आपले पाय भिजवून येतात। अगदी 24 चेंडूंचा खेळ दोन्ही संघांसाठी असेल। आपण आता स्वतःला सिद्ध करायचंय। येथून कोणता संघ उद्याच्या दिवसात अर्थातच सुपर संडे मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, ती येणारी काळ वेळ आता नक्कीच दर्शवेल। तोपर्यंत मॅचच्या दिशेने आतापर्यंत धावफलकावर पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा या धावफलकावर आहेत। बाफुट लेवून हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय। थर्डमॅन रिजन मध्ये 2 चेंडूच्या पाठी खेळाडू पाठलाग करतायत, कॉम्बिनेशन फील्ड होतोय। तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा या धावफलकामध्ये ऍड केल्या जातात। 3 धावा आहेत, क्षमा असावी। 5 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात। चांगली रनिंग बिटवीन द विकेट। पाच धावा धावफलकावर येत असताना पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय। कैवल्य पाटील ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता, बंधू
या नावानं भरपूर असं प्रेम मिळतं. आपण पाहतोय ब्रँडेड स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा अर्थातच कैवल पाटील गोलंदाजी मार्कवर आहे. दुसरीकडून मकरांत बॅटची कडा, यष्टी रक्षक कोणत्याही प्रकारची करत नाही चुकी. टिपलाय झेल, संपलाय खेळ. मकरंद पाटील बॅक टू द डगआउट. चेक. तर या ठिकाणी आमच्या व्हीआयपी डायच्या दिशेने मान्यवर उपस्थित होत आहेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी रांगोलीचे जुचंद्र गावाचे सुपुत्र ज्याची रांगोली 7 समुद्रापलीकडे गेले आहे असे मिनार पाटील यांचा आगमन होत आहे. वेलकम वेलकम. आगरी चषक मध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम वेलकम वेलकम. उधाणली मनी फिरती. थँक्यू डीजे. तर आणखी मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. समितजी पाटील उद्योजक जिचंद्र, तसं आपण बघतो महेश पाटील आहे, भावेश भोईर आहेत आणि बारुख त्यांचं नाव सुद्धा चांगलं आहे. पराग पाटील यांना कोण विसरेल. नक्कीच मॅन फ्रॉम जिचंद्र, त्यांची चांगली बॉडी आपण बघतोय. ओटू कॉम्बॉक्स. येस धन्यवाद सर. आणि खरं तर आज फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषकाच्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं अतिथी देव भव ही आमची भारतीय संस्कृतीने ही संस्कृती जोपासण्याचं काम आज संपूर्णतः फॉलो गँग आगरी चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. पूल करण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद आहे. पंच यावेळेला तटस्थ आहे तर निर्धाव चेंडू. नवीन फलंदाज विकास धसकरला आपण पाहतोय. कर्णधार सातत्याने एक मोठा खेळाडू म्हणून विकास धसकर या खेळाडूकडे देखील पाहिलं जातं. 1 to go शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धावफलक पहिल्या 5 चेंडूंचा खेळ 5 धावा ह्या धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा यावेळेला पंचांकडे दाद आहे. स्पोर्ट्समॅनशिप दर्शवत असताना विकास धसकर स्वतःहून बाहेर येतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर या ठिकाणी व्हीआयपी डायसवर एक आगरी रत्न मिनारजी पाटील उपस्थित झाले आहेत. तर यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. तुम्ही त्यांच्या युट्यूबवर बघू शकता. त्यांच्या प्रसिद्ध रांगोली आपण त्यांचे पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट फाईन आर्ट आर्टिस्ट आणि या जिचंद्र गावचे सुपुत्र आणि आपल्या आगरी समाजाला लागलेला एक अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम वेलकम वेलकम. नक्कीच जुचंदर म्हटलं तर एक कलाकारांचं गाव, रांगोळीचं माहेरघर, अनेक मोठमोठे खेळाडू, कला क्रीडा कौशल्य हे सर्व काही आज आपण पाहतोय. मग मोठमोठे खेळाडू असतील, रवी पाटील असेल, श्याम पाटील, नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. कैवल्य पाटील सारखा खेळाडू असेल, जितेश पाटील असेल, चेतन पाटील सारखा खेळाडू असेल. आज खरं तर वसई तालुक्याला एक वेगळी ओळख आणि एक माणुसकीचं माहेरघर म्हणून सातत्यानं आज जुचंदर गावाकडे पाहिलं जात आहे. आणि ह्या स्पर्धेत एक आगळा वेगळा थाट, आगळे वेगळे ही सजावट आणि एक प्रेमात पाडणारी अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हा सर्वांना वेळ लावून ठेवलंय ज्या खेळानं ती स्पर्धा आज फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 या चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्रिकेट हा खेळ आपल्याला एवढा आवडतो की अगदी आपण क्रिकेटमय होऊन जातोय. अगदी उन्हाळ्यात क्रिकेट, पावसाळ्यात क्रिकेट, हिवाळ्यात क्रिकेट, दिवसा क्रिकेट, रात्री क्रिकेट. आणि ह्या क्रिकेटचे आम्ही चाहते आहोत. क्रिकेटचे आम्ही खरं तर आपण पाहायला गेलं तर सर्व ह्या क्रिकेटचे पूजक आहोत. आणि ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. नवीन फलंदाज हर्षद मेहर हर्षद मेहर ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे. जयेश आतापर्यंत वेळ घेतोय. संयमी खेळ, टेम्परामेंट हे सर्व काही दर्शवलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर निखिल आहे. पहिलं षटक कैवल्य, अतिशय बहरदार मारा. पहिला चेंडू थोडासा आउट स्विंग, डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आहे, प्रेशर आहे, तणाव आहे, संपूर्णतः डगआउट. आता एक आशाभूत नजरेनं पाहत आहे. जयेश या खेळाडूमध्ये क्षमता आहे. असंच जगाना आयुष्याचा चित्रपट येथे पुन्हा
वन्स मोर नाही. एकदा की श्वास थांबला जर 13 दिवसांचं दुःख. त्यामुळे क्रिकेटचं मैदान आहे. येथे स्वतःच्या फोटोवर हार चढत नाही तोपर्यंत हार मानायची नाही. आणि तो प्रयत्न आतापर्यंत चांगला केला जातोय. 2 खेळाडू, चांगली कॉलिंग आहे. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. 7 धावा धावफलकावर आतापर्यंत. 1.2 चेंडूंचा खेळ होतोय. निखिल गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चांगला मारा. विघ्नेश असेल, जयेश असेल, मकरंद, विकास. आता 2 खेळाडू आहेत. 2 खेळाडूंमध्ये क्षमता, त्या क्षमतेला साजेस आतापर्यंत खेळ करतात जयेश घरत. हॅलो हॅलो येस थँक्यू डीजे. दौचितच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय जयेश घरत बॅक टू द डगआउट. येतोय तोपर्यंत डीजे मॅनच्या दिशेने ऐकूयात एक सुमधुर संगीत. एक 1.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. 10 धावा धावफलकावर. 4था गडी बॅक टू द डगआउट मध्ये आहे. एका आशेचं किरण ज्याकडे पाहिलं जात होतं तो जयेश घरत बॅक टू द डगआउट आहे. परंतु अर्णाला संघ एक स्टारकास्ट नक्कीच आपण पाहतोय. हर्षद मेहर असेल, प्रथम कुडू असेल. 2 खेळाडूंमध्ये क्षमता आहे. एका हार्ड हिटर म्हणून सातत्याने ज्याकडे पाहिलं जात आहे, ऍज अ आयकॉन, ऍज अ कॅप्टन, सातत्याने वसई तालुक्यामधील ज्या खेळाडूंना प्रभावित करून सोडलंय असा प्रथम कुडू दुसरीकडून आहे. धावेंना आतापर्यंत रोख लगावलं जात आहे. निखिल ज्या प्रकारचं षटक, कैवल्य पाटील ज्या प्रकारचं षटक आहे, अगदी भेदक मार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 1.4 चेंडूंचा खेळ. 10 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 2 चुरशीतील लढत आपण पाहतोय. कोणता संघ यावेळेला टॉप 3 मध्ये दाखल होणार त्यासाठी चालणारा हा प्रयत्न आपण पाहतोय. आणि हा प्रयत्न खरं तर पराकोटींचा असेल. येथून जर का पराभूत झालात तर अगदी 365 दिवसांची ही लॉंग वेटिंग असेल. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 एक मानाचा, सन्मानाचा असा क्रिकेटचा रणसंग्राम, महासंग्राम आपण पाहतोय. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा पंच यावेळेला दर्शवत आहेत. ही फेअर डिलिव्हरी आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त. जिथे धावफलक पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 11 धावा 4 गडींच्या मोबदल्यामध्ये. येस डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. 11 धावा धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतो. आता एक्सेलेट करावं लागेल. आता गाडी टॉप गिअर मध्ये चालवावी लागेल. आता एक्सेलेटरवर पाय द्यावा लागेल. गोलंदाजी मार्कवर दिवेश आहे, नवीन गोलंदाज. अजून देखील येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 12 चेंडू 11 धावा ह्या धावफलकावर आहेत. पहिला चेंडू टिचून मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. अरे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी मात्र रडावं देखील लागतं.
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. म्हणून संघर्ष हाच केवळ आपला यशाचा सूत्र असू शकतोय. आता संघर्ष करावा लागेल, आता लढावा लागेल, आता झडावा लागेल. येथून जण का पराभूत झालात तर अगदी वर्षभरासाठी लॉंग वेटिंग करावे लागेल. पुन्हा एकदा संधी जरूर होती, परंतु थोडासा हुकला जातोय चेंडू जवळ 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 जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी, तोपर्यंत 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. 13 धावा 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण धावफलकावर पाहतोय. कहते ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है तो कल आपके हाथ में शानदार ट्रॉफी भी होगी. आणि त्या ट्रॉफीसाठी आता अट्टहास आहे. त्या ट्रॉफीसाठी आता खरं तर प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा प्रथम कुडू सिंगल धाव सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश मिळत आहे. जो रन चुरा है उसको रनचुरन कहते हैं, और जो मन चुरा है ना उसको मंचुरन कहते हैं. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. आतापर्यंत 15 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. मित्रांनो, हिम्मतीने हारा, हिम्मत कधीच हरू नका. कारण परमेश्वर असा एक डायरेक्टर आहे ना, जो नेहमीच कठीण रोल एक बेस्ट ऍक्टरला देत असतो. आणि आता तो बेस्ट ऍक्टर कोण असेल यावर देखील नजर दिली जाईल. आतापर्यंत ते बेस्ट ऍक्टरची कार्यरत निभवत असताना प्रथम कडू ऍज कर्णधार म्हणून ज्याकडे पाहिलं जातं, आणि वेळ आणि काळ खरा तर वर्तमानपत्राला विचारा. जो सकाळी आपण पाहतोय 4 रुपयाने विकत घेतला जातोय, परंतु संध्याकाळी तोच 4 रुपये किलोने रद्दीमध्ये विकला जातोय. म्हणूनच काय तर जिंदगी मोके काम और धोके ज्यादा देती है. धावफलक खोलताय फुलतं आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 17 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते खऱ्या अर्थानं. पंचांचा कॉल आहे. शॉर्ट रन आहे का? पंच कॉल कसला आहे शॉर्ट रन साठी? यस, टेक्निकल टीम यावेळेला खरं तर मदत घेतली जाते. डिका स्पोर्ट्स अर्थातच दिनेश परमार यांचं ते चॅनल, नक्कीच आपण नवीन असाल तर डिका स्पोर्ट्स आपलंच चॅनल आहे. आपल्या ह्या चॅनलला खरं तर सबस्क्राईब करा आणि घर बसल्या हा स्पर्धेचा आनंद घ्या. 1 शॉटचा कॉल आहे. नक्कीच आता टेक्निकल टीमच्या मदतीतून काय डिसिजन येईल ह्यावर देखील नजर दिली जाईल. ह्या स्पर्धेसाठी लाभलेले संपूर्णतः आमचे पंच 2 धावा. यस, 2 धावा धावफलकामध्ये ऍड. 17 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. अजून देखील येणाऱ्या 8 चेंडूंचा खेळ बाकी असेल. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये किती धावांचं मजल असेल? आतापर्यंत 17 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कोशिश तो जारी है, आ देखे अभी कौन किस पे भारी है. दोन्हीकडून प्रयत्न केला जातोय. प्रयत्न चांगला आहे. एक पराकोटीचा प्रयत्न आतापर्यंत आपण पाहतोय. ह्या स्पर्धेमध्ये खरं तर दोन्ही संघांना एक प्रभावित खेळ केलाय. आता थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट लावावा लागेल. येथून जर का टॉप 3 मध्ये दाखल व्हायचं असेल, ही सन्मानाची स्पर्धा फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक आपल्याला उद्या जर का ग्रँड फिनाले मध्ये आपल्याला एक ग्रँड प्रवेश करायचा असेल तर ह्यासाठी तितकाच मोठा एक प्रयत्न असेल. ह्या वेळेला काय 2 गाड्या एकाच ट्रॅक वा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. दिवेश पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा. यावेळेला आक्रमण, हल्ला, पुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल जातोय सीमारेखावर. षटकार.
त्यामुळे पहिलं षटक आपण पाहू शकतोय. पहिल्या षटकामध्ये कैवल्य पाटील पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 5 धावा. दुसरं षटक निखिल आपण पाहिलं 6 चेंडू 6 धावा. दिवेश थोडासा महागडा पडलाय. 6 चेंडू 13 धावा खर्ची पडत असताना आतापर्यंत त्या बळावर त्या जोळावर पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 24 धावा ह्या धावफलकावर खर्च पडत असताना पाहायला मिळतात. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये किती धावांचं टार्गेट, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल आता ती येणारी काळ वेळ दर्शवेल. महाराष्ट्र पोलीस दलातील एक जगप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व, संघर्षातून ज्यानं स्वतःचं अस्तित्व तयार केलं असे विश्वास नांगरे पाटील यांचे एक वाक्य नक्कीच मला आठवतं की जीवनात एकदा नाही 10 वेळा पराभूत व्हा, परंतु जिंका एकदाच असं की साऱ्यांना अगदी आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. कारण त्यावेळेलाच घडला जातो तुमच्याकडून एक नवीन हा इतिहास. आता येथून इतिहास बनवण्याची संधी आहे. कोणता संघ यावेळेला टॉप 3च्या दिशेने दाखल होणार, कोणता संघ पुन्हा पुढच्या वर्षीचं वाट पाहणार, कोणता संघ अगदी वर्षभरासाठी ही मानाची सन्मानाची अर्थातच फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक ही स्पर्धा खेळण्यासाठी लॉंग वेटिंग करणार, त्यासाठी हा प्रयत्न आपण पाहतोय. नवीन फलंदाज अमित तांडेल पहिला चेंडू एक्सलेट केला जातोय, जातोय चेंडू जवळ जवळ. पंचांचं डिसिजन आता प्रेक्षकांवर डिपेंड आहे. षटकार आहे. यस डीजे. देऊल चमचमतई, देऊल चमचमतई ग माऊले, देऊल चमचमतई, देऊल चमचमतय ग माऊले, देऊल चमचमतय, देऊल चमचमतय ग माऊले. यस धन्यवाद डीजे. सिंह ज्या जागी बसतो त्या जागी सिंहासन तयार होतं. म्हणूनच तुम्ही कधी सिंहासन मिळवण्याच्या पाठी लागू नका. तुम्ही स्वतःला सिंह बनवा, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही बसाल त्या ठिकाणी सिंहासन तयार होईल. कारण काय ना, जिंदगी मोके का मोर धोके ज्यादा देतीये. 30 धावा. पहिला चेंडू षटकाराने सुरुवात. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. एक संकट मोचक खेळ करत असताना अमित यावेळेला मैदानामध्ये वादळ हे झुंजावत असताना पाहायला मिळतोय. येस डीजे. यस धन्यवाद डीजे. बॅक टू बॅक 2 षटकार. कल्पेश यावेळेला नक्कीच डोकंदुखी असेल. अमित तांडेल ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते, आधी रोके तो मैं तूफान और तूफान रोके तो मैं आग का दरिया, और इस बार है ये फॉलो गैंग पुरस्कृत आगरी चषक जीतने का दरिया. आणि हे स्वप्न एक उराशी बाळगून या ठिकाणी ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण पाहतोय. ज्या प्रकारचा खेळ केला जातोय, बॅक टू बॅक 2 षटकार. अमित तांडेल आता एक संकट मोचक खेळी करत असताना आपण पाहतोय. अतिशय बहरदार खेळ आतापर्यंत. धावफलक फुलताय 36 धावा ह्या धावफलकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बाफुटला येऊन यावेळेला उंच आहे, हवेत आहे. क्षेत्ररक्षक येतोय, टिपला जातोय, जे संपतोय खेळ. अमित तांडेल, परंतु एक चांगली खेळी, अफलातून खेळी. अमित तांडेल बॅक टू द डगआउट. यस धन्यवाद डीजे. आपण पाहतोय एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा, आणि खरं तर एक तो भव्य दिव्य असा मंच. एक टेनिस बॉल क्रिकेटची आपण पाहायला गेलं तर खमंग अशी मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळानं तुम्हा आम्हाला वेड लावलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. खरं तर हा खेळ इंग्रजांप्रमाणे इंग्लंड प्रमाणे भारतामध्ये नक्कीच झाला, परंतु ह्या खेळाची खरी बीजे
आज आपण पाहायला गेलं तर ह्याच मैदानामध्ये ह्याच गावामध्ये ते ऐतिहासिक गाव एक माणुसकीचं माहेरघर आणि त्या जुचंदरच्या गावामध्येच ही बीजे रोवली गेली होती असं मी म्हणेन. कारण ह्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर आज अंडरआर्म क्रिकेट टेनिस क्रिकेट त्याच मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय. अनेक मोठमोठे खेळाडू आज ह्याच गावानं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये श्याम पाटील, रवी पाटील असेल, कैवल्य पाटील, जितेश पाटील, चेतन पाटील सारखे मोठमोठे खेळाडू आज अगदी वसई तालुक्यामध्ये ज्यांचं नाव गाजलं जात आहे. परंतु दुसरीकडून अर्णाला आहे मुंबई रणजीपटू नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय. विनायक भोईर सारखा खेळाडू असेल, नुकताच जी ISPL आपण पाहिली प्रशांत घरत सारखा खेळाडू असेल. यावेळेला काय घडतंय? धावचीची संधी आहे, पंचांकडे दाद आहे, पंचांचं डिसिजन नॉट आउट अर्थातच 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, 3 धावा धावफलकामध्ये. धावसंख्या फुलते आतापर्यंत 39 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आता एक्सेलेट केलं जात आहे सर्व काही. पहिले 2 षटक आपण पाहायला गेल्यानंतर संपूर्णतः खेळ हा जुचंदर संघाच्या बाजून होता. आता वारे हे बदलल्यात. म्हणूनच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना की बायकोचा मूड ते इंग्लंडचं हवामान आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील ह्याचं सांगता येत नाही. असंच काहीसं घडलं जातं. 39 धावा अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला प्रथम कुडू आहे. एखादा षटकार एखादा चौकार अजून कर्णाला संघ पाहतोय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर शॉट नक्कीच, परंतु सिंगल धाव ही धावफलकामध्ये ऍड. एकीकडे करण आहे, दुसरीकडे प्रथम आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 40 धावा ह्या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आयुष्याच्या पटलावर यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्वासाचा वजीर हा नक्कीच तुमच्या सोबत असला पाहिजे. हा आत्मविश्वास आतापर्यंत दर्शवला जातोय. प्रथम असेल, दुसरीकडे करणला आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. करण वैते ऑन द स्ट्राईक, पूल केला जातोय परंतु क्षेत्ररक्षक आहे, टिपला जातोय खेळ. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. 40 धावा धावफलकावर कुठल्या जातात. आता येणारे 24 41 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातील का, ती येणारी कावेळ नक्कीच दर्शवेल. आणि आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला संधी दिली असे संपूर्णतः फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून मी आपले धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक अर्थातच संदीप गावड सर, आपल्या देखील हृदयाच्या अंतःकरणापासून मी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि हा स्पर्धेतून खर तर आज रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, थँक्यू सो मच मृदुल मेहर. चांगला गोड आवाज तुम्ही या ठिकाणी पोहोचवलात आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत. अपेक्षा असतं मनोरंजनाची, प्रेक्षकांची. षटकार आणि चौकारांची आतषबाजी कधी होतोय, एखादा समालोचक कोणत्या पद्धतीने काही डायलॉग्स रिलीज करतायत ही वाट आमच्या लाडके प्रेक्षक राजे पाहत असतात. आणि नुकताच चांगलं मनोरंजनाचं भरीव साधन आपण बघितलं म्हणजे समालोचक मृदुल मेहर यांचा गोड आवाज या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचलाय. लाख लाख धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग दर्शवलाय. बिनारशी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक कलाकार आहेत, शिक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या स्पर्धेकरता चाललेले आहेत. त्यांचा मी लाख लाख धन्यवाद मानतो. मला असं बातमी माझ्या कानापर्यंत आली होती की अंकुश स्मृती दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र टीमने केक आणण्याचं सुद्धा त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली होती. सेलिब्रेशन त्यांना करायचं होतं, परंतु दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र टीम तुम्ही केक काय घेऊन येऊ नका. जे आपण या वेळेला ज्या वेळेस उल्लेख केला होता की हितेंद्र भोईर रिटायरमेंट घेत आहेत, परंतु तो मजाक होता, मस्ती होती. लक्षात घ्या, तुम्ही केक आणू नका. तुम्ही ठरवलं होतं, आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली होती की रिटायरमेंट घेतात, त्यामुळेच आम्ही केक घेऊन येणार आहोत, परंतु दुखापतग्रस्त आहेत त्यामुळेच ते खेळताना दिसले नाहीत. चेक
तर या ठिकाणी आमचे मान्यवर श्री मिनारजी पाटील एक उत्कृष्ट रांगोळीकार यांनी या मॅच साठी आर्थिक सहकार्य म्हणून 7473 अशी अमाऊंट आमच्याकडे पोहोचले. हार्दिक आर्थिक सहकार्य केल्याबद्दल फॉलो गँग तसेच आगरी चषक यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक हार्दिक धन्यवाद. हेच लकी आकडा आहे 7473. हा मिनारजी पाटील यांचा चांगले रांगोळी कलाकार आहेत. आज जगाच्या पटलावर या जोचंद्र गावाची चर्चा का होते तर जोचंद्र गावातीलच रांगोळी कलाकार दुबई येथे जाऊन सुद्धा चांगले रांगोळी त्या ठिकाणी आखली होती. म्हणूनच आज जागतिक कीर्तीचे रांगोळी कलाकार आपल्याला जोचंद्र गावामध्ये पाहायला मिळत आहेत. भरपूर रांगोळी कलाकार आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख आपण उद्याच्या दिवसामध्ये करणार आहोत, जे अनमोल रत्न आहेत या आगरी समाजाची. चला गेम ऑन होईल. पुन्हा आपण होऊया मॅच कडे. जीवदानी स्पोर्ट्स अन्नाला टीमने 40 धावा सीमित 4 षटकांमध्ये बनवलेत. 41 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय अंकुश स्मृती दत्ताळी जोचंद्र या संघासमोर. पहिला असं वाटलं होतं की पहिली जी 3 षटकं आपण पाहिली होती त्या 3 षटकामध्ये वर्चस्व 2.5 चेंडू पर्यंत वर्चस्व होतं अंकुश स्मृती दत्ताळी जोचंद्र टीमचं. तदनंतर लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार खेचताना बॅटर दिसलेत. प्रथम याने 1 षटकार खेचला. अमित यांनी 2 षटकार खेचलेत. अमित तांडेल म्हटलं तर टेनिस विश्वातील गुणवंत खेळाडू आहेत. वेळ जास्त वाया जातोय. बॅड लाईटचा सामना कुठल्याच संघाला करावा लागू नये हीच प्रामाणिक इच्छा असते आयोजकांची. आणि गोलंदाजी मार्गावर अमित तांडेल येतात. कुळ्या गटामधून सुद्धा त्या मॅचेस खेळत असतात. विघ्नेश याला सुद्धा कुळ्या गटामधून आपण खेळताना बघितलं. पाहूया टेनिस विश्वातील गुणवंत खेळाडू बॅटिंग करण्याकरता तर उतरले. जितेश पाटील उर्फ बंधू यंदा 2 वेळा त्याच्या नावावर अर्धशतकी खेळी आणि ह्याच टुर्नामेंट्स मध्ये 21 बॉल मध्ये 57 धावा त्याच्या पाहायला मिळाल्या. जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा संघाविरुद्ध चिचिट करण्याचा इरादा होता. पाहूया काय घडलंय. धाव तर चोरायची होती परंतु अमित याच्या चेंडूचा अभ्यास करायला लागेल. पडणारे चेंडू कशा पद्धतीने टाकतोय. सुरुवातीला बॅटरची कृती बघत असतोय, त्याच्यानंतर मग तो त्याचा पावित्र्य घेत असतोय. अभ्यास रीड केलं होतं पहिल्याच बॉलवर बॅटर जितेश पाटीलला आणि हा डॉट बॉल. दोन्ही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. जितेश पाटील आणि चेतन पाटील. स्लॉक करायचं होतं. काय चांगलं क्विक डिलिव्हरी टाकलंय. गुडलेन क्षेत्रामधून थोडासा टर्न होतोय. आउट कटर चेंडू टाकला यावेळेला अमित तांडलने. म्हणजेच एक खासियत त्याची बघितली की जास्तीत जास्त चेंडू तो ऑफ स्टंपच्या बाहेर काढतोय. असं वाटतंय कधी कधी की तो मिडल स्टंपवर चेंडू जाईल परंतु तो आउट कट होतोय. आता पुढे येऊन या ठिकाणी अकाउंट ओपन केलंय. स्कोरलेग क्षेत्रामध्ये 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर होता. 1 धाव मिळाली. 1 धावेचे धाव संख्येचं खातं उघडलंय. मेहनत इथे फार महत्वाची असेल या मॅच करता दोन्ही टीमने आणि दोन्ही टीमला ते मेहनत करावीच लागेल. घरच्या मैदानाचा अनुभव आहे अंकुश स्मृती दत्ताळी जोचंद्र टीमला. त्यामुळेच लगेच चेतन पाटील यांनी जमीनला स्पर्श केले. मोठे फटके खेळण्याचं नियोजन असेल कदाचित त्याचं. एक तंत्रशुद्धता नेहमीच त्यांच्या फटक्यामध्ये असते. ऑफ ड्राईव्ह बघा ही तंत्रशुद्धता. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा शानदार चौकार. आगरी चषक 4 रन्स. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या षटकावर भेदक मारा जरी होत असला तरी जागा शोधल्या जात आहेत. क्रिकेटचं मैदान असलं तर खऱ्या अर्थाने 29 अशा जागा असतात त्या क्रिकेटच्या मैदानावर ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण रचावं लागतं खेळाडूंना. आणि सर्व काही पाहिल्यानंतर शॉट सिलेक्शन फटक्याची निवड योग्य पद्धतीने करावी लागतं ते फलंदाजाला. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 5 वर. खातं उघडलं चेतन पाटील या खेळाडूने.
पुढचा बॉल. ओ हो 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 हो, कामेशाने म्हटलं होतं की आता हा पावित्रा पॉइंटच्या दिशेने असेल बॅटरचा, आणि अगदी योग्य पद्धतीने तो पावित्रा घेतला होता. कामेश पाटील याच्याकडे अनुभव आहे, कारण नेहमीच पाठीराखे ते असतात ज्या वेळेस चेतन बॅटिंग करण्याकरता उतरतायत. दोन्ही सख्खे बंधू आहेत, क्रिकेटच्या मैदानामध्ये हस्तांतरण करतायत, चर्चा होते धावा बनवण्याकरता. रिक्वायर्ड रन रेट आहे तो 10 पेक्षाही जास्त आता वाढतोय. सुरुवातीला 10.25 होता आणि आता तो अधिक झालाय. 5 बॉल मध्ये 5 धाबा. कोळवट टप्प्याच्या चेंडूला खोदून काढलाय, चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करण्याआधी विकेटवर 2 धावा पडून पूर्ण होतात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचं प्रत्यय इथे या 2 बॅटरने दाखवलं. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. प्रत्युत्तरादाखल 41 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना अंकुश स्मृती दत्ताळी जोचंद्र टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद 7. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू 34 धावा. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर, डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर, डोंगराचे. सरासरीने ही वाटचाल पूर्ण केली जाईल काय, कारण विघ्नेश गोलंदाजी मार्गावर आलाय. जितेश पाटील स्क्वेअर कटचा फटका कळतात. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता जितेशचा, परंतु त्यांच्या बंधू चेतन पाटील यांनी त्याला रोखलंय. 1च धाव मिळाली. 1 धावेच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 8. प्रत्येक चेंडू मागे रिक्वायर रन रेट, अत्यावश्यक धावगती आहे. ती धावगती आपल्याला वाढताना दिसून येते. आदरणीय केदारनाथजी पाटील या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचं मी स्वागत करतोय. दीपेशजी पाटील, कुणालजी पाटील आणि अमितजी पाटील यांच्या पितराशी तुम्ही बघतोय. याच मैदानावर वाढदिवसानिमित्तानं अमितजी पाटील यांचं एक सौजन्य आपल्याला बघायला मिळेल. 17, 18 आणि 19 मार्च ह्याच मैदानावरती क्रिकेटची स्पर्धा असेल. तदनंतर 15, 16 मार्च मास्टर क्रिकेट तुम्हाला या मैदानावर पाहायला मिळेल. हेच ते मैदान स्वर्गीय नागेश काका पाटील क्रीडांगण, म्हणजेच रणसंग्राम अनेक होत असत या मैदानावर. मागच्याच आठवड्यामध्ये आपण श्रद्धांजली चषक पाहिला होता. खऱ्या अर्थाने नागेशजी काका म्हटलं तर टेनिस विश्वातील एक गुणवंत खेळाडू होते. मी काही दिवसापूर्वी KPL मध्ये धावतं समालोचन करण्याकरता गेले होतो. त्यावेळेस डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांनी त्या खेळाडूचा उल्लेख केला होता, आणि तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून नागेश पाटील म्हणजेच नागेश काका. त्या खेळाडूला जास्त दबदबा, वर्चस्व, अनेक मैदान गाजवणारा खेळाडू होता. आता वेळ जास्त वाया जाईल असं काही करू नका. आर्ग्युमेंट्स तुम्ही जास्तीत जास्त करू नका पंचांकडे. धावसंख्या धावफलकावर जर आपण बघितलं तर ती आहे 8 धावा, 1 षटक आणि 1 बॉलची समाप्ती. आमचे जे आयोजक कमिटी मेंबर्स आहेत ते मैदानाच्या दिशेने जात आहेत. प्रथम याला तुम्ही बघतायत संदेश केनी जात आहेत, कामेश पाटील जात आहेत. आगरी चषकाची संकल्पना सर्वप्रथम मला असं वाटतं की हितेश भोईर यांचीच होती. ती मी सुरुवातीलाच बघितलं, कारण मागच्या 2024 मध्ये त्यांनी म्हटलं होतं की आपली ही संकल्पना आहे. त्यामुळेच आगरी समाजाचे समालोचक, आगरी समाजाचे पंच, आगरी समाजाचे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. आणि यंदा सुद्धा चांगला सहयोग लाभलाय हितेश भोईर यांचा. उत्कृष्ट समालोचक आहेत, चांगलं संभाषण असतं, प्रत्येकाशी चांगलं बोलणं, हसरा चेहरा, अशा प्रकारचं तुम्ही चेहऱ्यावर हास्य नेहमीच डर ठेवलं ना तर मग समोरचा सुद्धा तुमच्या नावाची चर्चा करत असतो. या मॅच कडे दोन्ही पंच मैदानाच्या दिशेने त्या ठिकाणी उभे आहेत. हितेंद्र भोईर आणि दुसऱ्या बाजूला ललित भोईर हे 2 पंच आहेत. टेनिस क्रिकेट मध्ये अनेक वर्ष दबदबा ललित भोईर सरांचा सुद्धा होता. एकच संघाच्या माध्यमातून ते क्रिकेट खेळायचे. शिवाय हा त्यांचा एकमेव संघ होता ज्या संघाचे आधारस्तंभ म्हणून ललित भोईर सरांना ओळखलं जायचं. हितेंद्र भोईर जर आपण बघितलं तर खुळ्या गटातील मॅचेस मध्ये सुद्धा चमकदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत. या वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज चा किताब मिळवणारा खेळाडू म्हणजेच हितेंद्र भोईर आहेत. 59 वेळा त्यांना मॅन ऑफ द सिरीजचा किताब मिळाला. याआधी आपण मस्करीने म्हटलं होतं की हितेंद्र भोईर रिटायरमेंट घेत आहेत, परंतु तसं नव्हतं. ते फक्त प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय आहेत याची वाट आम्ही बघत होतो.
आणि प्रेक्षकांमधून अर्थातच चांगल्या प्रतिक्रिया आल्या होत्या की हितेंद्र भोईर एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत आणि ते रिटायरमेंट का घेत आहेत, या कमेंट्स युट्यूब वाहिनीवर सुद्धा आल्या होत्या. व या मॅच कडे धावसंख्या धावफळकावर आहे ते 8 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज विघ्नेश, स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे छतन पाटील. जास्त वेळ वाया जाईल असं काही करू नका मित्रांनो. वेळ, नाती, कुटुंब या गोष्टी फार किमतीच्या असतात. या गोष्टींवर जरी लेबल नसलं तरी मग ह्या गोष्टी आपल्याकडून गहाळ झाल्यानंतर कळतं की किती किमतीच्या होत्या. स्विंग अँड मिस चांगला बॉल टाकला जातो यावेळेला गोलंदाजाद्वारे. इथे बीट केलं जातं बॅटरला. प्रत्येक चेंडू मागे प्रेशर वाढला जातोय आणि हा दबाव, या दबावामधून बाहेर पडणं मग कठीण जाऊ शकतं. संध्याकाळचं 17 आहे, शेवटचा मॅच. सुपर 3 मध्ये कोण जाईल? ऑफ स्टंपला शपाळून कायचं होतं मात्र दांडी गोल. विकेटचं पतन होतंय. लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला पहिला धक्का. 1 गडी बाद. धावसंख्या 8. दूध झाले तुपारती कापूर झाले ज्योतीला सतवाचे क्रीडा आई औरा उशीर झाला. काही चांगली गोलंदाजी, परंतु संपूर्ण तिन्ही एसट्या हे दाखवल्या होत्या. खरं तर फलंदाजाला माहित असायला पाहिजे, ठाऊक असायला पाहिजे की त्याचा ऑफ स्टंप कुठे आहे आणि लेग स्टंप कुठे आहे. ऑफ स्टंपवर तो आधीच पुढे येऊन थांबला होता, त्यामुळेच विघ्नेशकडे असलेला अनुभव विघ्नेशने दाखवून दिला. एक चांगला बॉल टाकला, त्रिफा उद्ध्वस्त केलं बॅटर चेतनचा. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकट मोचक म्हणून ज्याला म्हटलं जातं, हल्ली खूप चांगला फॉर्म मध्ये तो खेळाडू आहे. मागची 4 ते 5 वर्ष खूपच चांगली रंगरंगोटी त्याने क्रिकेटच्या मैदानामध्ये केलेली आहे. रंगरंगोटी त्याने आपल्या आयुष्याची सुद्धा केलेली आहे. असा गुणवंत खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून निखिल पाटील याच्याकडे नजरा असेल. 2 लगातार षटकार जर निखिल पाटील यांनी खेचले तर कोणीही अंकुश स्मृती दत्ताळी टीमच्या कुठल्याही फलंदाजाने लगातार 2 षटकार ठोकले तर मीनाक्षी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्या खेळाडूला. कलाकारच एखाद्या कलाकाराची कदर समजू शकतोय. इनसाइड आउट करून खेळायचा होता. चेंडू हवेत आहे, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकांनी टिपलाय. झेल संपलाय निखिल पाटीलचा खेळ. आणखीन एक धक्का, धक्क्या मागून धक्का, दे धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 8. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा बघूया हे शॉर्ट सिलेक्शन कसं होतं या बॅटरचं. गोलंदाज विघ्नेश, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. आत वळणारा बॉल होता, इनसाइड आउट करून खेळायचं होतं. त्यामुळेच बराच काळ चेंडू हवेत राहिला. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जो तैनात होता त्याने झेल टिपलाय, अचूक झेल टिपलाय आणि त्याचबरोबर खेळ संपलाय तो निखिल पाटील या खेळाडूचा. रोहितने तो झेल टिपला होता. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर आहे ती फक्त आणि फक्त 8 धावा. 14 बॉल शिल्लक आहेत आणि 14 बॉल मध्ये जिंकण्याकरता 33 धावांची गरज आहे. 14 मध्ये पाहिजेत 33. दोन्ही बंधू म्हणजेच कैवल्य पाटील त्याला सुद्धा बंधू म्हटलं जातं, जितेश पाटील या खेळाडूला सुद्धा बंधू म्हटलं जातं. दोन्ही खेळाडूने टेनिस क्रिकेट जगतामध्ये इतिहास रचलेत. इथे सुद्धा या ऐतिहासिक मैदानावर इतिहास रचण्याकरता चांगला प्रयत्न करावा लागेल. फुलटॉस बॉल होता, फॉरवर्ड शॉट लेग मधून चेंडू जातो सलीम मिडॉन च्या दिशेने, परंतु काय घडलंय बघूया. इथे विकेट हॅट्रिक झालेली आहे. पहिली विकेटची हॅट्रिक सादरीकरण केलंय विघ्नेशने. अफलातून गोलंदाजी, विकेटचं पतन, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. 3रा मोहरा या ठिकाणी गारद केलाय.
मॅचचं इक्वेशन काय आहे ते आपण चर्चा करूया. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉल मध्ये जिंकण्याकरता 33 धाबांची गरज आहे. 13 मध्ये पाहिजे 33 धाबा. भावेश डाव्या बाजूला आहेत, ते सुद्धा मॅचला बघतायत. समर्थक आहेत सध्या तरी दत्ता स्पोर्ट्स टीमचे. म्हणजे जेवढे डाव्या बाजूला प्रेक्षक दिसतात ना, त्यांचं समर्थन हे गावच्या संघाला असेल. दुसऱ्या बाजूला फार कमी प्रमाणामध्ये सपोर्टर्स आहेत, तरी सुद्धा चांगला खेळ जीवदानी स्पोर्ट्स आणणारा टीमचा बघायला मिळतोय. विकेट हॅट्रिक विघ्नेशने या ठिकाणी पेश केले आणि पहिला गोलंदाज आहे या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक साधणारा विघ्नेश. विघ्नहर्ता बनलाय आपल्या टीमसाठी. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा विघ्नेशने जरी धावा बनवल्या नव्हत्या तरी त्याचं चांगलं काम. आता ऑन ड्राईव्ह खेळला जातो बॅटरद्वारे. दिव्येश पाटील आलेत, 1 धाव ते पूर्ण करतात. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 9. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावफलकावर धाबा लागल्या जातात त्या 9 धाबा. 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता आता 32 धाबांची गरज आहे. 12 मध्ये पाहिजेत 32. सोन्याचा हार ये सोनियाचे नांगण माझ्या बाया ठायल्या घाल ग, बाया ठायल्या घाल न म्हणतात सोनियाचा हार ग. अरे हात में 12 मध्ये पाहिजेत 32 धाबा. आता दोन्ही बॅटरनी ठरवलं पाहिजेत. प्रेक्षक आहेत त्यांच्याकरता खास त्यामुळेच झाला पाहिजे संघाचा विकास आणि तो विकास करण्याकरता आता बॅटर तयार आहे. स्ट्राईक इन कडे जितेश पाटील बंधू. दिवेश पाटील आता स्ट्राईक इन कडे आहे. ह्या इनने ह्या षटकामध्ये धावा जर आल्या तर मग तो फायदा होऊ शकतो. डिजिटल स्कोर अपडेटर म्हणून आज सूरज जाधव यांना तुम्ही बघतायत. मॅन्युअल स्कोरर म्हणून विशाल भोईर चांगलं काम करतायत. आमच्या कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आकाश करतायत कामगिरी झकास आणि त्याला साथ मिळते आधी या कॅमेरामॅनची, आर्यन या कॅमेरामॅनची. हर्षद तयार. समोर फलंदाज आहे तो दिव्येश पाटील. लढावा लागेल. घरचं मैदान आहे. इतिहासाची साक्ष देणार आहे क्रिकेटचं मैदान. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये पाहिजेत 32. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने चांगला एफर्ट दर्शवलाय. 1 धाव पण पूर्ण केली. डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये चांगला एफर्ट त्याचा दिसलाय. 1च धाव मिळाली बॅटर दिव्येशला. एका धावांची धावसंख्या झाली आहे ती 10 धाबा. धावसंख्या 10. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. दबाव आहे, दडपण आहे, परंतु संघर्ष सुरू आहे या मैदानाच्या आतमध्ये. तो संघर्ष प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये करावाच लागतोय. हा संघर्ष आपल्याला दिसून येतो या बॅटरचा. चांगला बॅटिंग टान्स अगोदरच्या 2 मॅच मध्ये जितेश पाटीलचा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे बल्लाढ्य अशा जय महाकाल मालजीपडा संघाविरुद्ध त्याच्या बॅट मधून आलेल्या 21 बॉल मधील 57 धाबा आठवत आहेत आपल्याला. एक वेळ मॅन ऑफ द मॅच. घरचे प्रेक्षक त्या ठिकाणी नाराज होतील, त्यामुळेच लढावं लागेल. दुसऱ्या बाजूला चांगला गोलंदाजीचा मारा होतो. चेंडू हवेत आहे. झेल टिपण्याकरता केला जातो प्रयत्न. हा झेल ड्रॉप झालाय. फलस्वरूप बॅटर जितेश पाटीलला 2 धाव मिळत आहेत. हे काय केलं बघा. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या क्षेत्ररक्षकांचे हात डोक्यावर आलेत. या पश्चातापाच्या निशाणे असतात. 2 धाव मिळत आहेत. 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. आता कदाचित हा खेळाडू घातक रूप धारण करू शकतोय. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये जिंकण्याकरता 29 धावसंख्येची गरज आहे. 10 मध्ये पाहिजेच 29. इथे बुद्धिमत्तेचा वापर जयेश घरत करतोय. आपल्या एका मोहऱ्याला, आपल्या एका खेळाडूला चांगलं गायडन्स तो देतोय. सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा गाजवलंय जयेश घरत या खेळाडूने आणि म्हणूनच इथे हे मैदान गाजवण्याची जबाबदारी कोणाची आहे तर ती जबाबदारी आहे जितेश पाटील आणि दिव्येश पाटील या 2 खेळाडूंची. ऑफ स्टंपवर शफल झाला होता बॅटर, परंतु वाईड लाईनच्या बाहेर निघणारा बॉल आहे, त्यामुळेच वाईड घोषित केले पंचांनी. अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. 10 बॉल शिल्लक आहेत आणि 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. बॅड लाईट आहे. संघर्ष मधूनच विकासाकडे तुम्हाला जाता येतं.
पुन्हा ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड होतोय. सातत्य राखता येत नाही गोलंदाजाला. आता मॅच मध्ये पलटवार करेल काय बॅटिंग करणारा हा संघ. आणि दोन्ही टीमला विनंती करेन की आपण सातत्याने एकत्रित येऊ नका. एका बाजूला फिल्डिंग करणारी टीम तुम्ही एकत्रित येतात त्यामुळे वेळ सुद्धा वाया जातोय. धावसंख्या इकडे पुढे सरकली. धावसंख्या झाली आहे ती 14 धावा, 14 रन्स. पुढचा बॉल. ओहो, फुल पिच बॉल होता. विकेटचं पतन होत आणि याच बरोबर परतीचा प्रवास करावा लागतो बॅटर जितेश पाटीलला. मोठा मोहरा गारद केला गेलाय. विकेट डाऊन, गॉन. बरोबर मिडल स्टंप, मिडल अँड ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू वळणारा होता. त्यामुळेच जशी अपील केली तसंच पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलंय. आता स्थिती काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. धावसंख्या सध्याच्या घडीला आहे ती 14 धाबा. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता 27 धावसंख्येची गरज आहे. 9 मध्ये 27. इथे प्रयत्न जर केला तर या 27 धावा बनवू शकतात. शक्य अशक्य असं काहीच नाही. या ठिकाणी अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करावं लागेल. यशस्वी व्हायचं असेल तर मित्र आणि कुटुंबाची गरज असते आणि यशाचं शिखर जर गाठायचं असेल तर शत्रू आणि स्पर्धकांची गरज आहे. 2 स्पर्धक एकमेकांच्या समोर या ठिकाणी ठाणलेत. स्विंग अँड मिस. या ठिकाणी काय घडलंय? एज अँड टेकन. आल्या पावली परतलाय नवीन बॅटर दर्पण म्हात्रे. विकेटचं झालं पतन. पूर्णतः या ठिकाणी दबावाखाली खेळताना दिसतात अंकुश स्मृती दत्ता स्पोर्ट जुचंद्र टीमचे खेळाडू. 5 गडी बाद, धावसंख्या 14. अजून विश्वास आहे, अजून विश्वास आहे लाडक्या प्रेक्षकांना. त्यामुळेच त्यांनी खुर्च्या काही सोडल्या नाही. धावसंख्या धावपळकर आहे ती 5 गडी बाद 14. 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमला जिंकण्याकरता धावा पाहिजेत 27. एका बाजूला काय जबरदस्त कामगिरी जीवदानी स्पोर्ट्स अन्नाला टीमची झालंय. अचूक मारा, तिखट मारा, स्पायसी मारा झालाय आणि त्या माऱ्या पुढे पूर्णतः नांगी टाकताना दिसतात दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र टीमचे खेळाडू. नवीन बॅटर आलेत बंटी, कल्पेश. ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू मिड ऑफच्या दिशेने वळतोय. 1 धाव पूर्ण केली. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येण्याआधी लगेचच दुसरी धाबे करता वळतायत कल्पेश. 2 धाबाची पडली भर. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 16 धाबा. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 25 धावसंख्येची आवश्यकता. 7 मध्ये पाहिजे 25. दबाव, दडपण सुरू आहे आणि संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल ऑफ स्टंपवर शपथ झालाय. ऑन ड्राईव्ह करताना दिसतोय बॅटर. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक फंबल होतोय. त्याचा फायदा उचलताना 2 धाबा लगेचच पूर्ण केल्या जातात या बॅटरद्वारे. 2 धाव्यांच्या मदतीने षटकाची सुद्धा समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्ती. प्रत्युत्तरा दाखल 41 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना अंकुश स्मृती दत्ताळी जुचंद्र टीमची धावसंख्या झाली आहे ती 18 धाबा. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 23 धाबांची गरज आहे. 6 चेंडू 23. फिल्डिंग लावा प्लीज लगेचच. 6 बॉल मध्ये 23 ची आवश्यकता. आता थोडासा दबाव जो आहे तो आणखीन वाढला बॅटिंग करणाऱ्या टीमवर, परंतु या दबावामधून मुक्त झालाय जीवदानी स्पोर्ट्स आरनाळा हा संघ. व्हॉट अ टॅलेंट. एकीचे बळ जेव्हा असते ना तेव्हाच मिळते फळ. ती एकी पाहायला मिळाली या टीमची. नवीन गोलंदाजी मार्गावर आलाय करण. काय त्याच गोलंदाजावर हल्ले चढवले जातील काय? रन बनवले जातील काय?
समोरच्या इन कडून गोलंदाज सज्ज झालाय. दिवेशवर हा मोठा दबाव असेल, परंतु स्वतःला सिद्ध कराल तेव्हाच प्रसिद्ध व्हाल. जिगरबाज खेळ करावा लागेल या ऐतिहासिक क्रीडांगणावर. स्वर्गीय नागेश पाटील काका क्रीडांगणावर ही लढत सुरू आहे. जुचंद्र विरुद्ध अर्नाळा. स्विंग अँड मिस. चांगली लाईन आणि लेंथ यावेळेला पकडली आहे ती करणने आणि चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. गुडलिनचं क्षेत्र निवडलंय. धावसंख्या धावपळकर आहे ती 18 धावा. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 23 धावसंख्येची आवश्यकता. संकटमोचक बनणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल होता, हल्ला जरूर केलाय परंतु पल्ला गाठता आला नाही. एक धाव मिळाली दिवेशला. एका धाबेची धावसंख्या 19 वर पोहोचली. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धावसंख्येची गरज आहे. षटकारांची आवश्यकता. फुल पिच बॉल. पुन्हा लालच दिलं होतं बॅटरला. एकच धाव मिळेल. एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. धावसंख्या पोहोचली ती 20 वर. आता असं वाटू लागले की 75% विजयाच्या दिशेने वाटचाल झालेली आहे ती जीवदानी स्पोर्ट्स अर्नाळा टीमची. चिचिट करायचं होतं. इथे जर आपण बघितलं तर गोलंदाजी चांगली होतं. शेवटचे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्याकरता 21 धावसंख्येची आवश्यकता. 2 मध्ये पाहिजेत 21. शेवटच्या 2 षटकांमध्ये 29 धावा ज्या खर्च केल्या त्या महागड्या पडल्यात. स्लॉगचा केलं जातं या चेंडूला, परंतु शतरक्षक मिडविकेट क्षेत्रामध्ये टपून होता. त्याने टिपलाय झेल. फलंदाज होतो फेल. हा लागले 6वा धक्का. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये जिंकण्याकरता 21 धावसंख्येची गरज आहे. करण ह्या षटकामध्ये 5 चेंडू हाताळतोय. 5 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केलेत आणि 1 सफलता तो मिळवून देतोय. जाता जाता आजचा हा डे 2 मधला दिवस गाजवताना दिसतोय अर्नाळा संघाचे खेळाडू. उद्याचा शेड्यूल काय असेल ही माहिती सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. पहिला मॅच कोणत्या संघाचा असेल आणि रिपोर्टिंग टाइम काय असेल ती माहिती सुद्धा आम्ही तुम्हाला देतोय. शेवटचा बॉल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मार्मिक. एकविरा स्पोर्ट्स नायगाव विरुद्ध वडू नवघर या 2 टीम दरम्यान उद्याचा पहिला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरा मॅच असेल उत्तन विरुद्ध नरेश स्पोर्ट्स कासारवडवली. तिसरा मॅच असेल घरत स्पोर्ट्स अर्नाळा विरुद्ध उत्तन मॅकमिलन यांचा हा संघ असेल. आणि चौथा मॅच असेल प्रिन्स 11 कासारवडवली विरुद्ध वसई किल्ला बंदर. वडू नवघर आणि नायगाव संघाने 9:30 वाजता इथे उपस्थिती दर्शवा. उद्या मेगा फायनलचा दिवस आहे त्यामुळेच तुम्हाला वेळेवर पोहोचावं लागेल. वळूया. कॉंग्रॅच्युलेशन अर्नाळा टीम. या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं तर आपली उल्लेखनीय कामगिरी झाली. या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवलाय त्याबद्दल अंकुश स्मृती जुचंद्र टीमचं आम्ही आभार मानतोय आणि पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असतील अर्नाळा टीमला. जीवदानी माता अर्नाळा टीमला जीवदानी माता पावली असंच म्हणावं लागेल. वेल प्लेड. सुपर 3 मध्ये आपण दिमाखामध्ये प्रवेश केलाय. आता वळूया आपण मॅन ऑफ द मॅच. खरोखर याचं कधी जर आपल्याला संधी मिळाली ना तर संघाकरता संकट मोचक बना. विघ्नहर्ता बनले तर आपल्या संघाकरता. लगातार 3 विकेट घेत विकेट हॅट्रिक मिळवून देणारा खेळाडू मिस्टर विघ्नेश इज द मॅन ऑफ द मॅच. वेल डन. वेल प्लेड. आणि विकेट हॅट्रिक करता 500 रुपयाचा पारितोषिक आलंय. जस्ट आपण बघतोय रांगोळी कलाकार आहेत जगाच्या पाठीवर ज्यांच्या नावाची चर्चा होते ते मीनाक्षी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपये तसेच मॅन ऑफ द मॅच करता असलेले मोमेंटो देऊन त्याचा सत्कार केला जातोय. विघ्नेश कॉंग्रॅच्युलेशन.